ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउजची उंची आपण टोटल इथं 14 घेतलेला आहे. रुंदी आपण टोटल इथं घेतलेली आहे 10 इंच. तर शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं 8.5 घेणार आहोत. 8.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला परत एकदा इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड शेप मध्ये. तर बघू शकता बाहेरच्या साईडला पण आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला 4 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर परत एकदा गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे बाहेरच्या साईडला पण आपण इथं 1 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं मार्किंग करून घेतलेला, आता कट करून घेऊया, बघू शकता तुम्ही. त्यानंतर खालची पण आपण पट्टी जी आहे गोलाकार मध्ये आखलेली आपण इथं कट करून घ्यायचं आहे. गळ्याला कसा आकार दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण साईडला पिन लावून घेतलेलं आहे आपण इथं. गळ्याच्या बाहेरच्या साईडला राऊंड शेप मध्ये आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. जसा अस्तरवरती गळा जो आपण कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप बिघडला नाही पाहिजे. तर खालच्या राऊंड शेप मध्ये आपण टीप मारून घेतलेले. आता कपडा जे ब्लाउजचा कट करून घेऊया. खालची जे पट्टी आपण इथं कट करून घेतलेली आहे साईडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया. तर अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे. अस्तर आणि ब्लाउज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. अस्तर जे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं खालच्या साईडला पलटून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपण इथं पूर्ण राऊंड शेप मध्ये दाब टीप मारून घेणार आहोत. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग ना आपल्याला इथे सावकाश दाब टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला डिझाईन बनवायचं असतं, डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण इथं दाब टिपचे मारून घेतलेले अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या साईडला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि कापड इकडे तिकडे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला पण आपण इथं पूर्ण टीप मारून घेऊया वरच्या साईडला. तर बघू शकता पूर्ण गळ्याच्या साईडला आणि बाहेरच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे.
जो टिपच्या बाहेरचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आतला कपडा पण आपण इथं कट करून घेऊया. पूर्ण गळा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. गळ्याला आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायचा आहे. बघू शकता 1.5 इंचाची आपण एक पट्टी कट करून घेतलेली आहे. याला डबल फोल्ड करून गळ्याच्या वरती ठेवून आपण इथं पूर्ण ठेवून टिप मारून घेत आहोत. तुम्हाला जर पायपिंग पण लावायचं असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आपण इथं पट्टी लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपण इथं पट्टी लावलेली आहे. त्यानंतर साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. तर पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला एक दाब टिप मारून घेत आहोत. तर अशा प्रकारे पट्टीला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला पूर्ण गळ्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गळा जे आपण तयार केलेला आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. 1.5 इंचाची कमरपट्टी कट करून घेतलेल्या आहे. डबल फोल्ड करून खालच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टीला ओपन करून ह्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर कमरपट्टीवर आपण इथं दाब टिप जे मारून घेतलेलं आहे. आता कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून परत एकदा आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर कमरपट्टी आपण इथं लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं फिनिशिंगनं टक्स मारून घेऊया. तर फिनिशिंगनं आपण गळा जे इथं तयार केलेला आहे बघू शकता. त्यानंतर सुंदर असं आपल्याला इथं ह्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे एक पेपर कट करून घेतलेला आहे. ब्लाउजचा जो बॅक पार्ट आहे अशा प्रकारे आपल्याला सेट करून खालच्या साईडचा जो राऊंड शेपचा गळा जे आहे आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे पेन्सिलनं. तर बघू शकता खालच्या साईडचा आपण इथं राऊंड शेपचा गळा जे आहे पेपरवरती मार्किंग करून घेतलेला आहे. पेपर आपण इथं कट करून घेऊया. तर गोलाकार मध्ये आपण इथं पेपर जे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजचाच कपडा कट करून घेतलेला आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर पट्टीवरती आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. ह्याला सुई दोऱ्याने आपण इथं पलटून घ्यायचं आहे म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आतमध्ये सुई घातलेली आहे. आपण इथं पट्टीला पलटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पेपर घ्यायचा आहे. पेपरचा आपला साईज किती आहे त्याच्यावरून आपण इथं पट्टी जे कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छोटे छोटे पट्ट्या जे आपण इथं कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं पेपरवरती एक एक करून इथं टिप मारून घ्यायचं आहे पट्टी ठेवून. तर बघू शकता एकाच्या खाली एक ठेवून आपण इथं पट्टी जी आहे टिप मारून घेत आहोत. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपण इथं आतल्या साईडला टिप मारून घेतलेला आहे पट्टीवरती. त्यानंतर आपल्याला इथं बाहेरच्या साईडला पण टिप मारून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता पेपरवरती आपण इथं पट्टी जी आहे पूर्ण लावून घेतलेलं आहे राऊंड शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे.
ब्लाऊज पीस जे आहे पेपरवरती अगदी खालच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे. पेपर आपल्याला अगदी व्यवस्थित सेट करून इथं टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर आतल्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. तर पूर्ण पट्ट्या आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे. खालचा पेपर आपण इथं काढूया. तर पेपर आपण इथं काढून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याची फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या राऊंड शेपला पण आपण इथं लेस लावून घेणार आहोत. हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कोणत्याही ब्लाउज पीसवर हा डिझाईन खूप सुंदर आणि उठून दिसेल. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर आतल्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर लटकन वरती आपण टिप मारून घेतलेलं आहे. लटकनला आता ओपन करून घेऊया. तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता ब्लाऊजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर सुंदर असा आपला ब्लाऊजचा डिझाईन इथं तयार झालेला आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतं, तर गोल गळ्यावरची त्यांना डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असा पण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिझाईन आपण इथं बोटनेक गळ्यावर बनवणार आहोत. तर अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे टोटल. रुंदी जे आहे आपण इथं 11 घेतलेले आहे. शोल्डर जे आपण इथं 7 घेतलेलं आहे. बघू शकता बोटनेक वर आपल्याला इथं डिझाईन बनवायचं म्हणून शोल्डर पण 7 घेतलेला आहे. गळा रुंदी आपण इथं 4 घेतलेला आहे. बघू शकता 4 इंचवर मार्किंग करून आपल्याला खालच्या साईडला पण इथं, तर खालच्या साईडला 3 इंचवर मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे इथं एक बॉक्स तयार करून इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. वरच्या साईडला आपण इथं गोलाकारमध्ये गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंचवर मार्किंग करून अशा प्रकारे एक छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं इथं. तर टोटल आपण इथं गळाची उंची तर 10.5 घेतलेला आहे. 10.5 आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे इथं रेश मारून घ्यायचा आहे. त्यानंतर खालचा जो बॉक्स आहे आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचा आहे. बघू शकता 3 आलेला आहे आपला सेंटर. 3 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार सेंटर मध्ये आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे परत गळ्याची रुंदी आपल्याला इथं खालच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. वरच्या साईडला आपण 4 घेतलेला आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं 3.5 घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडचा गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. अगोदर आपल्याला इथं वरच्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता गळ्याचा आकार तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. नाहीतर सावकाश व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की आकार कसा दिलेला आहे. तर अशा प्रकारे अस्तरवरती आपण इथं गळा जे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपण इथं सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या गळ्याला आपण इथं पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे फिनिशिंग. तर अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला. आता आतला कपडा जो आहे ब्लाऊजचा कट करून घेऊया गळ्याच्या आतला.
तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याचा आतला कपडा जे आहे कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जो कोपरा आहे अगदी व्यवस्थित आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं अस्तरला पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे गळ्याच्या आतमध्ये घालून आपण अस्तर जे पलटून घेऊया. तर अशा प्रकारे अस्तर पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती न दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं सावकाश आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याला आपण इथं दाब टीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण साईडला टीप मारून घेऊया ब्लाऊजला. तर अगोदर आपण इथं वरच्या गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेला. आता गळ्याचा जो कापड आहे कट करून घेऊया ब्लाऊजचा. तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर शिलाईच्या बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण उरलेला तो कट करून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला जे आहे आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचं आहे. पट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तिरपी आपण इथं गळ्याला आपण इथं पूर्ण पट्टी लावून घेत आहोत. तुम्हाला जर पायपिंग पण लावायची असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याला इथून पट्टी जे लावून घेत आहे. साईडला आपण कट मारून घेऊया पट्टीच्या, म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित फोल्ड होतो. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर दाब टीप आपण मारलेली आहे. पट्टीला आतमध्ये फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या वरच्या साईडला टीप मारून घेऊया पूर्ण. डिझाईन अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की त्याची कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. तर दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आपल्याला इथं खालच्या साईडला कमरपट्टीसाठी आपण इथं 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. याला डबल फोल्ड करून ह्याच्यावरती ठेवून आपण इथं टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं कमरपट्टीला ओपन करून कमरपट्टीवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कमरपट्टी जी आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेला. आता ब्लाऊजचा आपला गळा इथं तयार करून घेतलेला आहे. याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया. ब्लाऊजचा आपण इथं 1.5 इंचाचा पट्टी कट करून घेतलेला आहे. याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे पट्टीला. त्यानंतर आपण इथं सुई दोऱ्याच्या साहाय्याने पट्टी जे आहे आपण इथं पलटून घेत आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन
ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर पट्टीला आपण इथं सेंटरमध्ये कट मारून 2 अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता गळ्याला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला ठेवून टिप मारून घेत आहोत. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं अशा प्रकारे पट्टीला टिप मारून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरी जी पट्टी अशा प्रकारे आपल्याला सेट करून गुलिले आकारमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता गळ्याला आपण इथं पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्यावरती लेस लावून घेऊया. लेस लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तर चारही बाजूने आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगला. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आणि लुक जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला पण अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं परत एकदा डबल टिप मारून घेऊया. तर सुई दोऱ्याने जॉईंट करून आपण इथं सेंटरमध्ये पट्टीवरती एक बटन लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर खूपच सुंदर लुक आलेला आहे गळ्याला, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ब्लाऊज घातल्याने गळ्याचा लुक असा येतो बघा, किती सुंदर वाटत आहे बॅक साईडला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.